नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला जरी वेबसाईट पोर्टलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर आपण ते सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वेबसाईट पोर्टलसुद्धा ओपन झालेले आहे आणि तुम्ही इथं गुगलमध्ये सर्च करायचं आहे ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईटला सर्च केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुमच्यापुढे ओपन होईल। ओपन झाल्याच्यानंतर ह्या 3 लाईनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि अर्जदाराची लॉगिन इथं तुम्हाला क्लिक करायचे आहे। अर्जदाराची लॉगिन क्लिक केल्यानंतर इथं तुमचा लॉगिन जर आपला असेल, पहिला पासवर्ड वगैरे असेल तर तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे। हा कॅप्चा तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे, हा कॅप्चासुद्धा टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं लॉगिनवर क्लिक करायचे। जर आपलं खातं बनलेलं नसेल तर ते खातं कसं बनवायचं हे सुद्धा आपण इथं सांगणार आहे। तर खातं बनवण्यासाठी तुम्ही इथे खाते बनवा तयार करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। खाते तयार करा या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यापुढे अशी माहिती ओपन होईल। सर्वात प्रथम तुम्हाला इथे आधार कार्डनुसार तुमचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे। आधार कार्डवर जसंच नाव आहे तसं इथं नाव टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्डसुद्धा सेट करायचा आहे। पासवर्डसुद्धा तुम्ही इथं बनवून घ्यायचा, तो पासवर्डवरती टाकला तोच पासवर्ड तुम्हाला इथं खाली टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आपण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून राहतात, आपण कोणत्या जिल्ह्यातले आहात त्या ठिकाणचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तालुका विचारला जाईल, तालुका सिलेक्ट करून घ्या। इथं तुमचं गावाचं नाव येऊन जाईल। त्यानंतर तुमचं महानगरपालिका आहे की पालिका आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अथॉरिटी पर्सन कोण आहे, आपण जर सामान्य महिला असेल तर सामान्य महिला करायचं, अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका, समूह संसाधन व्यक्ती असेल तर ते करायचं, ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक करायचं, वाडा अधिकारी असेल तर वाडा अधिकारी करायचं, सेतू महानगरपालिका सेविका, आशा सेविका, असं जे काही आपण त्या कॅटेगरीत बसत असेल ते कॅटेगरी अथॉरिटी पर्सन इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं असेल। जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर सामान्य महिला ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एक सिलेक्ट केल्यानंतर ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आणि हा फॉर्ममध्ये तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला कॅप्चासुद्धा विचारित येईल। अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमची लॉग इन होईल। लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं 3 डॉट दिसत आहे, ह्या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक मेनू दिसेल। मेनूमध्ये तुम्हाला पहिलं सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, त्यानंतर योजना यापूर्वी केलेला अर्ज, प्रोफाईल, तर तुम्ही इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यापुढं असा ऑप्शन दिसेल। इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा, जो काय आधार कार्ड नंबर असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर जो कॅप्चा आहे तो बरोबर कॅप्चा काढून घ्यायचा आणि सेंड OTP करायचा। केल्याच्यानंतर तुम्हाला आधारवर OTP विचारण्यात येईल, ते OTP टाकून घ्यायचा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही घरबसल्या हा फॉर्म सोप्या पद्धतीने भरू शकता। अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या फॉर्म भरू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।